अस्सलामुअलैकुम नाजरीन, आपण बघत आहोत आपलो कोकणी न्यूज चॅनल आणि मी हाय आपलो होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, जैसा की आपण सगळ्यांनी कल बरोज शनिवार 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या वतने अजीजची 80वी यौमे आझादीची सालगिरा मानवली आणि ही सालगिरा हर तबक्याच्या लोकांनी आणि हर उमरच्या लोकांनी अलगर्ज हर भारतीयांनी मोठ्या जोश आणि खरोच्या संघात मनवले. ह्या जश्न आझादीच्या मोक्यावर आपल्या रिवायतच्या मुताबिक एक ऐशी संस्था जी के आलमी लेवलवर आपल्या खिदमातसाठी मशहूर आहे आणि त्याचोच एक हिस्सो म्हणजे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी. लायन्स क्लब ऑफ खेड ही हमेशा आपल्या समाजी खिदमासाठी निहायती मशहूर आहे. ह्यांच्यो खिदमात ज्यो आहात त्यो रोजे रोशनच्या तया सगळ्यावर आया आहात. मग चाहे ते तालिमी एतिबारशी असो, तबई एतिबारशी असो या जरूरतमंद लोकांसाठी असो, लायन्स क्लब ऑफ खेड सिटी हमेशा ऐशा खिदमतसाठी सफे अव्वलवर असतं आणि ऐशातलानच आपल्या रिवायतच्या मुताबिक जी के तकरीबन गेल्या 17-18 वर्षापासून ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिसा ऐशस खिदमात अंजाम देत असतं. त्या आपलीच रिवायत कायम ठेट ह्या वर्सा त्यांनी माँ तुझे सलाम ह्या उन्नयांच्या तहत त्यांनी एक गीत आणि संगीतचो प्रोग्राम मुनकिद केले होते. तो आपल्या खेडच्या मीनाताई ठाकरे हॉलला आणि ह्या मुकाबल्यातल्यान तकरीबन आपल्या खेड तालुक्याच्या 15 ते 20 स्कूलच्या तलबा व तालिबातनी हिस्सो घेतले. ह्या वक्तार न सिर्फ लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचं मेंबरान बल्कि आपल्या खेडच्या स्कूलची सगळी तलबा व तालिबात निहायते जोश व खरोशला दिसली. प्रोग्रामची इब्तिदा श्रीफल फोरून झाली. त्याच्या बाद शिवाजी महाराजला जे हे फूल अर्पण केलं गेलं आणि ह्यासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचं मेंबरांनी जी तयारी केली होती ते वाकई काबिले तारीफ होतं. ह्या वक्तात तुम्ही बघू शकता की आपला मीनाताई ठाकरे हॉल खचाखच भरालेला होता आणि ह्या प्रोग्राम ऐकण्याची आणि बघण्याची उत्सुकता सगळ्याला होती. पेशात लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे ह्या प्रोग्रामचे अहम आणि खास झलकिया बघा. आप नहीं चिट्ठी है तो मेरे चेहरे पे कभी की खुशी देखी नहीं जी. ओए जवाना, मेरी छुट्टी सैंक्शन हो गई है, मैं कल जा रहा हूँ. खा ले बेटा, वैसे भी मेरे हाथ का बना हुआ खाना पूरे साल में एक ही बार तो खाता है. भैया इस बार 2 राखी बनवा लो, पिछले रक्षाबंधन पे भी नहीं थे आप. मेरी प्यारी सी बहन को मेरी उम्र लग जाए. अल्ले 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 मेरी प्यारी गुड़िया. हेलो कैप्टन, आपकी छुट्टी रद्द की गई है. आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना होगा. यस सर, जय हिंद.
खुशी की तमन्ना अब हमारे दिल में है। आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली आहे असे संस्कृतीचे प्रोप्रायटर आदरणीय नितीनचे तलाठी, माझे मित्र अविनाजी दळवी साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख माझी भाई घनसाल, उपस्थित आपण सगळे विद्यार्थी मित्र, परीक्षक आणि सर्व उपस्थित असलेले प्रेक्षक, नगरसेवक. खरं तर या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलणार नव्हतो किंवा बोलायचं नव्हतं, परंतु अध्यक्षाने विनंती केली की 2 मिनिटं बोलायचं आहे. त्यामुळे आपल्या आणि कार्यक्रमाच्या मधला मी काय अडचण किंवा व्यत्यय होत नाही. तर लायन्सच्या इतिहासामध्ये हा कार्यक्रम, मा तुझे सलाम हा कार्यक्रम, नितीन भाई ज्यावेळेला 99 साली अध्यक्ष होते त्यावेळेला हा सुरू केलेला कार्यक्रम, आणि तो कार्यक्रम आतापर्यंत सुरू ठेवण्याची संकल्पना आजच्या केएल लायन्स सिटीने केली. आणि म्हणून 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट असू दे, या दिवशी मा तुझे सलाम हा कार्यक्रम या संस्थेला होतो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सर्वजण याला देतात. मला आठवतंय की माझी सुरुवात देखील अशाच सांस्कृतिक कार्यक्रमातून झाली. याच मीनाताई ठाकरे नाट्यगृहातनं युवा महोत्सवाची सुरुवात झाली आणि मग आम्ही नंतर राजकीय प्रवास सुरू केला आणि मग खेडवासियांनी स्वीकारलं. मला वाटतं लायन्सचा कार्यक्रम देखील, लायन्सचा प्रवास देखील अशाच पद्धतीचा आहे. सातत्यानं उपक्रमशील, सातत्यानं लोकसंपर्क, सातत्यानं जिथं आवश्यकता आहे तिथं लायन्स अशाच पद्धतीनं ब्रीदवाक्य घेऊन चाललेली संस्था. तुम्ही सकाळी ज्या वेळेला सोशल मीडिया उघडता किंवा बघता त्यावेळेला लायन्स क्लबचा एकतरी असा मेसेज असतो की कुठे गरजवंतांना मदत केली आहे, कुठे अपघात असताना काही मदत पोहोचवली आहे, कुठे दरड कोसळले तिथे काहीतरी पोहोचलेले आहेत, जळीत ग्रस्ताला भांडी दिलेली आहेत, आपत्ती आलेला तिथे पोहोचलेले आहेत. असं रोजचा त्यांचा कार्यक्रम असतो. बरं, हा कार्यक्रम करण्यामागे त्यांचा कुठलाही राजकीय हेतू किंवा वैयक्तिक हेतू नाही. आम्ही राजकीय अर्जामध्ये असताना काही मनात सुप्त इच्छा असतात. एखादा नगरसेवक जेव्हा 4 फळं वाटायला लागतो तेव्हा वाटतं त्याला की नगराध्यक्ष त्याला व्हायचं आहे. परंतु क्लबचे असे मेंबर आहेत की त्याला काही राजकीय याच्यामध्ये पुढे जायचं नाही, ते वैयक्तिक पदांवरती पुढे जायचं नाही. फक्त एक निखळ सामाजिक हेतू यामध्ये असतो आणि म्हणून या लायन्स क्लबच्या कार्यक्रमाला आम्हाला यायला आवडतं.
आणि म्हणून अशा कार्यक्रमांना खेडमधले दाते आपल्याला भरभरून भेटतात किंवा मिळतात. त्यातलं एक उदाहरण नितीन भाईचं आहे. नवल करवंश की वधू प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है, जब तक मेरे हृदय में धड़कन है, जब तक मेरे सांस में प्राण है, मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान, नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक.